आज आहे बॅक डे. लाईक एक व्हर्टिकल पुल, एक हॉरिझॉन्टल पुल, एक आयसोलेशन आणि लास्टला बॅकडेक फ्लाय. सो लेट्स गो. पहिली कंपाऊंड मुवमेंट असणार आहे चेस्ट सपोर्टेड मशीन रो. बेस्ट बॅकसाठी एक हॉरिझॉन्टल मुवमेंट आहे ती. सो लेट्स गो. वॉर्मअप करतो आणि भेटू पहिल्या कंपाऊंड मुवमेंटला. तो हा असणार आहे मशीन चेस्ट रोचा पहिला सेट. म्युझिक लाऊड आहे आणि ट्राय करतो आता मी ह्या मोबाईलचा माईक यूज करून. आणि बॅकच्या वेळी मॅक्सिमम टाईम मी ट्रॅप सेट करतो, कारण मला फोरआर्म स्ट्रेन नाही करायचं, मला माझी फक्त बॅक तोडायची आहे. सो पहिला सेट 72 kg मशीन चेस्ट सपोर्टेड रोज. लेट्स गो. ऑल आउट मारणार मॅक्सिमम. ह्याच्या आधी मी 66 kgचं वेट घेतलं आहे, सो ह्यावेळी 72 घेतलं आहे. तर जातील तेवढे फेलियरपर्यंत. पहिला सेट. लेट्स गो. 10 भेटलं. बेस्ट होता. पहिल्यांदा ट्राय केलं एवढं वेट. लेट्स गो. सेकंड सेट. जर तुम्हाला बॅक ट्रेन करायचं आहे ना, सो तुम्हाला 1000 एक्सरसाइज करायची गरज नाही आहे. एक व्हर्टिकल पुल, एक हॉरिझॉन्टल पुल आणि एक आयसोलेशन मुवमेंट, ह्या 3 एक्सरसाइज खूप आहेत तुमची बॅक ग्रो करायला. सो माझा एकदम सिम्पल बॅक वर्कआउट असतो. पहिली एक्सरसाइज असते, पहिला मी लॅट पुल डाऊन घ्यायचो, पण आत्तापासून मी थोडासा माझ्या मिडल बॅकला आणि जास्त थोडासा फोकस करतो आहे. त्यामुळे मी थोडासा हेवीचा गेल्यामुळं मी पहिल्यांदा चेस्ट सपोर्टेड मशीन रोजचे 3 सेट घेतो, नंतर लॅट पुल डाऊनचे 3 सेट आणि केबल लॅट आयसोलेशनचं 3 सेट, आणि नंतर रिव्हर्स पॅक डेकवरती रेडेड्स. जे मॅक्सिमम लोक ज्या मसल ग्रुपला ट्रेन नाही करत ना, ज्यांचा मॅक्सिमम वीक असतो, तो मी जास्त ट्रेन करतो. सो लेट्स गो. सेकंड सेट. पहिल्या सेटमध्ये 10 गेले. हा दुसरा सेट फेलियरपर्यंत. सो दुसऱ्या सेटमध्ये 9 गेले. वेट ड्रॉप केलं थोडंसं. 66 kg. जातील तेवढे फेलियर. लेट्स गो.
तर ही मशीन थोडीशी कॉम्प्लिकेटेड आहे माझ्यासाठी, कारण की माझी हाईट जास्त असल्यामुळं मी इथं जर ग्रिप केली ना, मला तेवढं माझ्या लॅट्सवरती फील होत नाही. सो त्यामुळं मी इथं सोडून ह्या जागी ग्रिप करतो. तो एक्स्ट्रा स्ट्रेच पण भेटतो आणि जरा माइंड मसल कनेक्शन पण. पण थोडासा ग्रिपमध्ये प्रॉब्लेम होतो, पण काय नाही, होऊन जाते थोडंसं मॅनेज. वेट थोडंसं मी कमी ठेवतो कारण की ग्रिप गिवअप करते त्याच्यावरती. सो लेट्स गो, बघू ह्या वेळेस किती भेटत आहेत. पाठीमागच्या वेळी नाही माझ्या लक्षात एवढं, आता बघीन मी नोट्स ॲपमध्ये मी माझा वर्कआउट ट्रॅक करतो. सो तिथं चेक करेन अँड लेट्स गो. फेलियर 3 सेट फेलियरपर्यंत. तो पहिला सेट 48 kg ने घेतला, 10 रेपिटेशन भेटलं. पण आता ट्रॅप्स यूज करणार आहे. सो वेट 54 kg घेतलंय. थोडीशी मशीन नवीन असल्यामुळं, पण काय नाही, कारण की ना लॅट्सला माझ्या एकदम परफेक्ट फील होतंय. सो त्यामुळे मी हीच मशीन घेणार. थोडीशी सवय झाली की होऊन जाईल, इझी आहे. सो लेट्स गो. सेकंड सेट 54 kg ट्रॅप्स यूज करणार आहे. लेट्स गो फेलियरपर्यंत. लास्ट सेट वेट इन्क्रीज केले 60 kg. शेवटचा सेट आहे फुल फेलियर. आणि लास्टला आय थिंक थोडंसं ड्रॉप सेट येणार एक्स्ट्रा, थोडंसं एक्स्ट्रा पुशसाठी. सो लेट्स गो. ह्याच्यानंतर केबल लॅट आयसोलेशन.
सो पाठीमागच्या वेळी 8 गेलेले 48 kg लॅट आयसोलेशन. आज 9-10 ट्राय करणार फेलियरपर्यंत. लेट्स गो. बॅक वर्कआउट डन. आता फक्त रेडल्स राहिला आहे. रेडल्सचं 4 ऑल आउट सेट फेलियरपर्यंत आणि नंतर पंप चेक. लेट्स गो. आजचा बॅक वर्कआउट डन. लेट्स गो पंप चेक. उद्या इकडं सॅटर्डेला ऑफ असतं सगळं. सो जिम पण उद्या बंद असणार. सो डायरेक्ट संडे लेग आर्म्स डे, बायसेप्स आणि फोर आर्म्स. सो लेट्स गो टू डायरेक्ट संडेला. नाव लेट्स सी पंप चेक. Largo pot. बॅक वर्कआउट एकदम प्रिटी सिम्पल होता. एकदम जास्त ओव्हर करायची बॅक साईड जरूरत नाही. आणि डेडलिफ्ट वगैरे कधीतरी चूल मचली ना अंगात तरच करतो. आता बंद केले खूप दिवस झालं. डेडलिफ्ट कन्व्हेन्शनल तर मारलेच नाहीत. लास्ट कधी 2 मंथ्स अगोदर मारलेले तवाच. रुमेनियम डेडलिफ्ट्स मी करतो लेग्सच्या दिवशी. पण पाठीमागच्या वेळेस माझं हॅमस्ट्रिंग सोर असल्यामुळे मी केला नाही. आज थोडं रिकवर आहेत. सो जय श्रीराम. आता नेक्स्ट लेग डेला रुमेनियम डेडलिफ्ट्स फक्त स्टील हॅमस्ट्रिंग फोकस. सो लेट्स गो. भेटू परवा आता संडेला.